नमस्कार, मी प्रणाली सोनकीच्या तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मेदूवडा सांबार। चला तर आता आपण रेसिपीची सुरुवात करू। अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे, साफ करून घेतलेली, निवडून घेतलेली आहे। आता आपण ती स्वच्छ धुवून भिजत घालायची आहे 8 ते 9 तास। 100 ग्रॅम तुरडाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी ओतलेलं आहे। आता आपण ती कुकरला लावून घ्यायची आहे। त्यानंतर 3 शेंगा कापून घेतलेल्या आहेत, 1 मोठा बटाटा कापून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर हे पण आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। 1 ते 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। फोडणीसाठी 1 कांदा कापून घेतलेला आहे, 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, थोडीशी चिंच घेतलेली आहे, ती पाण्यात भिजत घालायची आहे। थोडंसं पाणी घालायचं, अर्धा पेला। दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण त्यात राई आणि जिरं घालायचं आहे। कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचे आहे, कुकर थंड झाल्यानंतर भाजी काढून घेतलेली आहे। 3 मिरच्या घालायच्या आहेत, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकायचा आहे, एक मोठा चमचा सांबार मसाला आणि अर्धा चमचा लाल गरम मसाला। तर आपण या डाळ आणि भाजी ओतायची आहे। अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, चिंचेचं पाणी ओतायचं आहे, उकळी आली की आपला सांबार तयार होणार आहे। उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि ह्यामध्ये भाज्यांमध्ये तुम्ही कोहळा पण घालू शकता, वांग,
पोळी आलेली आहे. मस्त छान आंबट तिखट सांबार बनलेला आहे. आता आपण मेदूवडे बनवायचे आहेत. भिजत घातलेली डाळ 8-9 तास झालेले आहेत. आता आपण ती पाणी काढून घ्यायचं आहे. त्यातलं चाळणीवर काढून घ्यायची आहे. त्यातलं पाणी सर्व निघून जाईल. 10 मिनिटांनी आपण ही मिक्सरला लावून घ्यायची आहे. पूर्ण ड्राय झाली पाहिजे. अशा प्रकारे डाळ वाटून घेतलेली आहे. थोडी डाळ वाटून घेतलेली आहे. आता पाण्याचा हात घ्यायचा, जरा हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. तापलेलं आहे. चमच्यावर घेऊन पण तुम्ही टाकू शकता, तेलात सोडू शकता.
मस्त छान वडा सांबार बनलेला आहे. नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.